नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहे सत्यबाणी न्यूज. मित्रांनो, मुंबईसह देशातून सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धवसाहेब आम्हाला माफ करा म्हणत आमदार खासदार थेट ठाकरेंच्या जवळ. मित्रांनो, महत्त्वाची घडामोड. राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी हालचाल. आमदार संतापले आहेत, खासदार संतापले आहेत. वैतागून घेतलाय सगळ्यात मोठा निर्णय. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिली उद्धव ठाकरे यांची थेट भेट. सविस्तर मित्रांनो जाणून घेऊया. मुंबई मार्गे सुरत गुवाहाटी या ठिकाणी गाठलेले काही आमदार आता मात्र खोक्यांमुळे अडचणीमध्ये येत असतानाच रायगडचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि काल रावसाहेब दानवे यांनी केलेला सर्वात मोठा गौप्यस्फोट. या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागं मित्रांनो भारतीय जनता पार्टी असून महाराष्ट्रात सगळ्यात मोठा राजकीय खेळ सध्या सुरू केला आहे तो भाजपनं. शिवसेनेत पुन्हा मोठी हालचाल. शिंदेगडात प्रचंड नाराजी. उद्धव ठाकरे यांच्या संपर्क मोहिमेला वेग. सविस्तर बातमी बघूया. राज्यात काय घडलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला काय नवीन वळण मिळालंय. आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव लिहायला लिक्की विसरू नका. बघूया आजची महत्त्वाची बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदेगडामध्ये आता अंतर्गत नाराजीचं वातावरण प्रचंड निर्माण झालंय आणि राज्यभर चर्चा रंगू लागली असतानाच उद्धव साहेब आम्हाला माफ करा या सगळ्या प्रचंड भावना आपोआपच बाहेर पडू लागल्यात. आमदार खासदारांच्या मनात उमटत असल्याचं सूत्रांकडून समजतंय. गेल्या काही दिवसांपासून शिंदेगडातील अनेक नेते जनप्रतिनिधी आणि पुन्हा एकदा मातोश्रीशी संपर्क साधत असल्याच्या बातम्या समोर येत होते. आणि या सगळ्यात मोठी खळबळ आता पुढे आली आहे. राज्यातील सत्तेच्या समीकरणामध्ये गेल्या 2 वर्षात झालेल्या बदलानंतर आता पुन्हा शिवसेनेच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचं चिन्ह दिसू लागल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र प्रचंड फॉर्ममध्ये असल्याचं जाणवतंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आल्याचं देखील समजतंय. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. 2 जून 2022 शिवसेनेतील मोठ्या गटाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंद पुकारले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 आमदारांनी स्वतंत्र गट निर्माण करून भाजपच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2 गट पडले. एक उद्धव ठाकरेंची शिवसेना, एक शिंदेंची शिवसेना. त्यावेळी शिंदेगडातील अनेक आमदारांनी सांगितले होते की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो आहोत, व्यक्तिविरोधात नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात न जाता आम्ही फक्त हिंदुत्वासाठी गेलो असं म्हटले. मात्र अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर हिंदुत्व गेलो कुठं असा प्रश्न ठाकरेंनी त्यांना विचारला होता. गेल्या 2 वर्षात आमदारांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये जनतेच्या प्रचंड रोष त्यांना सहन करावा लागतोय. अनेक ठिकाणी शिवसैनिक आणि जनता उद्धव साहेबांना सोडून का गेला असा प्रश्न विचारत आहे. ही सगळ्यात मोठी बाब आहे. आता पुन्हा निवडणुका जरी झाल्या असल्या तरी देखील अनेक लोक, अनेक जनता यांना प्रश्न विचारते की आपण उद्धव ठाकरेंना सोडलंच का. सर्वोच्च न्यायालयानं शिवसेनेच्या अधिकृत चिन्ह आणि नावावरील निकाल प्रलंबित ठेवत काही निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला पुन्हा चालना मिळाली आहे. या निकालामुळे उद्धव ठाकरे गटाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच एका सभेत सांगितले होते, ज्यांनी मला सोडून गेले त्यांनी माफी मागितली तर मी त्यांना माफ करीन, पण शिवसेनेच्या विचारांशी गद्दारी सहन केले जाणार नाही, असं थेट वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बाबतीत केले होते. या वक्तव्यामुळे राज्यभर चर्चा सुरू झाली आहे आणि शिंदेगडातील काही आमदारांनी आंतरिक बैठकीत आपण चुकीच्या मार्गावर आलोय का असा सवाल त्यांनी आपल्या हृदयाला, अंतर्गत मनाला विचारला होता. सूत्रांच्या माहितीनुसार ठाणे, कोकण, नाशिक आणि मराठवाडा विभागातील काही आमदार व खासदार यांनी मागील काही आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असल्याची सध्याची सगळ्यात मोठी अपडेट येते आहे. उद्धव साहेब आम्हाला माफ करा, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, आम्ही दबावाखाली होतो, पण आज आम्हाला जनतेच्या मनातील भावना समजल्या आहेत. भारतीय जनता पार्टी आज आम्हाला जशी वागवते तशी सुरुवातीला नव्हती. आता हळूहळू भारतीय जनता पार्टी आपला रंग दाखवू लागली आहे आणि आम्हाला राजकारणातून उठवू लागली आहे. आमचं राजकारण संपू पाहते आहे, आम्हाला सत्तेच्या ठिकाणी राहू देत नाही आहे. तेव्हा उद्धव साहेब फक्त आणि फक्त तुम्हीच आहात, असं म्हणत काही आमदारांनी उद्धव ठाकरेंशी खाजगीतरित्या बोलण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश मतदारसंघामध्ये आता जनतेकडून उद्धव ठाकरेंच्याबद्दल प्रचंड सहानुभूती दिसते आहे. शिंदेगडातील आमदारांना आगामी सगळ्याच निवडणुकांमध्ये मतं मागणं देखील अवघड होईल, कारण की भाजपाशी घेतलेला पंगा, उद्धव ठाकरेंशी घेतलेला पंगा, अजित पवारांशी घेतलेला पंगा, मग आता जायचं कुणाकडं हा मोठा प्रश्न आहे आमदारांना पडलेला होता.
उद्धव ठाकरे यांनी या सर्व हालचालींकडे अत्यंत संयमाने पाहण्याची भूमिका घेतली होती. सूत्रानुसार ते थेट संवाद टाळत असले तरी त्यांच्या वतीने काही निकटवर्ती नेते संभाषण साधत असल्याची माहिती आहे. कालच आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होते की शिंदेचे 22 आमदार शिंदेची साठ सोडतायत आणि ते कुठे जातील हे सांगता येत नाही. मात्र शिंदे गट रिकामा होण्याची प्रोसेस आता चालू झाली आहे, असा थेट हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला होता. शिवसेना गटात पुन्हा प्रवेश जरी झाला तरी प्रवेश करणाऱ्या आमदारांना निशिटीची आट घालण्यात आली आहे. म्हणजे सार्वजनिकपणे पक्षाची निष्ठा जाहीर करूनच त्यांना स्वीकारलं जाईल असं महत्त्वाचं विधान केलं जात आहे. यामुळे हालचालीला परिणाम म्हणून मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, संभाजीनगर जिल्ह्यात शिवसैनिक पुन्हा एकत्र येत असल्याची देखील माहिती आहे. भाजप विरोधात रान उठून पुन्हा सगळ्यांनी एकत्र लढण्याची प्रतिक्रिया काही नगरसेवक, काही नेते आता देऊ लागले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंना जरी उद्धव ठाकरेंनी जवळ घेतलं नाही तर काही आमदारांना, काही खासदारांना उद्धव ठाकरे पुन्हा जवळ करणार असल्याची देखील महत्त्वाची बाब समोर येत आहे. शिंदे गटातील काही खासदारांना आगामी निवडणुकीत भाजपाकडून खूप मोठा त्रास होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी शिंदे गटातील बहुतांश नेत्यांच्या, बहुतांश उमेदवारांच्या विरोधात त्यांची उमेदवार उभ्या करणार आहे. यावेळेस मात्र त्यांना उद्धव ठाकरेंची साथ लागणार असल्याचं बोललं जात आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये शिंदे गटातील नेत्यांना पाडण्यासाठी तत्पर आहे. त्यांना पुन्हा उभं राहू देणार नाही असं त्यांनी खुलं आव्हान केलंय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आता संपणार की काय असा त्यांना प्रश्न वारंवार सतावतोय. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंच्या दिशेने येण्याची सगळ्यात मोठी बाब या आमदारांनी पुढे केल्याचं देखील जाणवतंय. आणि या सगळ्या घडामोडी शिवसेनेतील एकत्रीकरणाच्या प्रभावापणे होतील का हे देखील आगामी काळ ठरवेल. मात्र सध्या उद्धव ठाकरेंना माफी मागून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया काही खासदार राबवतील अशी देखील शक्यता बाळवली आहे. मित्रांनो, हे राजकारण आहे. ज्यांनी मातोश्रीची निष्ठाडाही ठेवली नाही त्यांना जनतेने उत्तर दिलं आहे, पण आम्ही कुणालाही बंद दरवाजा दाखवत नाही. जे परत यायला तयार आहेत त्यांच्यासाठी दार सताड उघडी आहेत असं थेट शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलेलं होतं. मग आता कोणते आमदार शिवसेनेत प्रवेश करतील ते आगामी काळ ठरवेल. ज्यांना घ्यायचं आहे त्यांना उद्धव ठाकरे घेतील. मात्र पडद्याच्या पाठीमागे खूप मोठा हालचाली सुरू झाल्याची देखील माहिती समोर येते आहे. मित्रांनो, या आमदारांची नावं जरी येत असली तरी अचानकपणे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा राजकीय भूकंप घडून येईल ही देखील नाकारण्यासारखी गोष्ट नाही. आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.